पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात 9 जणांवरती गुन्हे दाखल केलेत। कंपनीची 99% भागीदारी असताना सुद्धा पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी थातूर-मातूर स्पष्टीकरण दिल्याचं दिसून येत आहे। रजिस्ट्रार ऑफिसमध्ये सह्यांसाठी हजर होते त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय। तर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंशी बोलल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय। विरोधकांनी मात्र गुन्हे शाखेच्या कारवाईवर संशय घेतलाय। पार्थ हे कंपनीचे 99% मालक आहेत, मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल का नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। ज्यांना FIR काय असतो हे समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात। FIR दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टीज असतात त्यांच्यावर FIR दाखल होतो। यामध्ये ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच FIR दाखल होतो। तो FIR दाखल झाला आहे, पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा FIR होतो तर याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते, ज्यांनी विक्री केली ते, ज्यांनी त्या संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते, ज्यांनी फेरफार केला ते, अशा सगळ्यांवर हा FIR दाखल झालेला आहे। काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही। तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे। आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे, पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न, तर महसूल खात्यांनी प्राथमिक जे काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्यांनी केले, कंपनीचा मालक असेल, खरेदी विक्री करणारे असतील, जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी सह्या केल्या, कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी सह्या केल्या, ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील।